भगवान महाविष्णूंचे जावई म्हणून स्वागत करणे आणि त्यांना आपली ज्येष्ठ कन्या तुळशी सोपवणे हा विचारच किती सुखद आहे। तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे। श्रीकृष्णाला विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे। तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो तो अन्य कशानेही होत नाही। तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगा स्नानाचे पुण्य लाभते। ज्या घरात तुळशीचा विवाह होतो त्या घरातील उपवर मुला मुलींचा विवाह सुकर होतो अशी भाविकांची श्रद्धा असते। श्रीकृष्णाला तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिय म्हणतात। पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीला वरले। अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी कृष्ण विवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात। त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो। सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून सुशोभित केले जाते। तुळशीभोवती रांगोळी काढली जाते। वृंदावनात ऊस पुरून आवळे आणि चिंचा टाकतात। तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसांचा मंडप उभारला जातो। मग विष्णू स्वरूप श्री बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते। बाळकृष्णाला आवाहन करून स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात। त्यानंतर तुळशी मातेचीही षोडोपचारांनी पूजा करून तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात। तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुसऱ्या बाजूस तुळशीचे रूप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो। मग सर्वांना अक्षता वाटल्या जातात। त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर म्हणजे सायंकाळी श्रीकृष्ण तुळशीचा विवाह सोहळा होतो। प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यानंतर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते। यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा, आवळे ठेवतात। जमलेल्या लोकांना लाह्या, कुरमुरे, उसाच्या गंडेऱ्या देण्यात येतात। तुळशी विवाह केल्याने विवाह लागणाऱ्याला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते। या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते, तसेच रोग निवारणही होते अशी समजूत आहे। हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते। तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते। इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे। ज्या घरात दारात तुळशीचे रोप फोपावले असते, बहरले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे। अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोग जंतू येत नाही। तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच्या दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो, रोग जंतू रहित होतो। तुळशीच्या आसपासची 2 मैलाची जागा गंगा जला इतकी पावन होते असे मानले जाते। हिंदूच्या अंतःकरणात तुळशी संबंधात पूज्य भाव आहे, पण इतर धर्मीय देखील तुळशीबद्दल आदर दाखवतात। इंग्रजी शब्दकोशात तुळशीला पवित्र झाड असे म्हटले आहे। ग्रीक भाषेतील बेंझेलिकॉन हा तुळशी संबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे। तुळशीला फ्रेंच आणि जर्मन भाषेतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत। इटली, ग्रीस देशात प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत। भारतीय संस्कृती तुळशीला विभूती समजते आणि तुळशी माता या नात्याने तिचे पूजन करते। समाजातून रोग, विकार किंवा पाप दूर करण्यासाठी तुळशीप्रमाणे आपणही जर कटिबद्ध झालो तर आपणही प्रभूशी लग्न लावू शकू। पण हे सगळे तारुण्यात शक्य आहे। या गोष्टीचे आपल्याला भान यावे म्हणून तुळशी नारायणाच्या लग्नाचा मंडप उसाच्या झाडांनी बनवण्यात येतो। उसासारखे रसमय जीवन असेल, तारुण्यात प्रभुकार्य करता आले तरच प्रभूच्या मिलनाची शक्यता राहू शकते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।